10वीचे पेपर सुरू झाले आहे आणि तनिष्काचा आज पेपर आहे. तनिष्काने लवकर आवरलं आणि माझ्याही पाया पडली अगदी. मग म्हटलं चला पप्पांच्याही पाया पडून घे. तिने पप्पांच्याही पाया पडलं, नंतर तिने आजीच्याही पाया पडलं आणि सगळं रेडी झालेलंच होतं. नंतर मला सोडवायचं होतं तनिष्काला, पण ऐन वेळेस कॅन्सल झालं. हे म्हणे मी सोडवतो, तू घ्यायला जा. म्हटलं ऑल द बेस्ट तनिष्का. दुपारी तनिष्काला घ्यायला मी जाणार होते. मी आणि माझी फ्रेंड गेले होते आणि तिकडनं आलो तर एवढं ऊन होतं की बस. म्हटलं चला आता थंडगार असा रस घेऊया, म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि रस घ्यायला स्टार्ट केलं आणि मस्त होता रस, खूप छान होता. आणि मेन म्हणजे खूप बाहेर गरम होतं की बस. हे तनिष्काचे फ्रेंड्स आहे, तेही मस्त एन्जॉय करत होते. संध्याकाळच्या वेळेस मला बाहेर जायचं होतं, मी बाहेर गेले होते आणि इकडे वंश म्हटला का दीदी मला भूक लागली आहे. तर मग तनिष्काने मस्त असे चीज पॉकेट्स बनवले होते आणि चला म्हटलं तनिष्का काहीतरी बनवते तर खूपच छान आहे. पण बघितलं तनिष्काने बनवायचं म्हटलं की किचनमध्ये पसारा होतो, पण मग छान अगदी. चला मी नसताना बनवलं, खूप छान बनवले होते, काहीतरी वेगळा प्रकार करत होते आणि वंशनेही तिला मदत केली. अगदी मस्तच अगदी. असं तनिष्का करतच असते काही ना काही. चला मस्त आहे अगदी, एकच नंबर बनवलं आहे अगदी. नंतर वंशला म्हटलं टेस्ट करतो का, पण वंश बाहेर गेला होता. पटकन असा वंश घरात पण आला आणि वंशला मी टेस्ट करायला दिलं. हे वंशने खायला घेतले, बघू शकता किती छान बनवलं आहे तनिष्काने. पण वंश व्हिडिओमध्ये येत नाही तर बोलतं की नाही मम्मी, त्याला नाही यायचं असतं. ओके, बाय फ्रेंड्स.